नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये सदाशिवच्या जीवावरती पुन्हा उठल्या कामिनी, अनिका आणि रागिनी. पण अन्नपूर्णाने दिली अनिकाला सगळ्यांसमोर कानशिलात. पण कशासाठी हे सगळं आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण पाहतो की सदाशिवला डोंगरावरून ढकलून देण्याचा कट फसलेला असतो. गंभीर जखमी अवस्थेत त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आलेलं असतं. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे त्यांचा जीव वाचलेला असतो, पण तो अजूनही बेशुद्ध अवस्थेत आयसीयू मध्ये असतो. आणि ही बातमी ऐकून कामिनी, अनिका आणि रागिनी यांचा संताप खूप वाढून जातो. कामिनी रागाने म्हणत असते, हे काय झालं? इतक्या मोठ्या उंचीवरून पडूनही हा माणूस वाचला आणि कसं वाचू शकतो? तेव्हा रागिनी म्हणते, नशीब खूप जोरदार आहे यांचं. तेव्हा अनिका चिंतेतच म्हणत असते, पण जर हे शुद्धीत आले ना तर तो सगळ्यांसमोर आपलं नाव सांगतीलच. तेव्हा क्षणभर तिघेही घाबरून जातात आणि कामिनी ठामपणे म्हणते की मग ते शुद्धीवरती यायला नकोच आणि त्याआधीच कायमचा गप्प झाला पाहिजे. तेव्हा दुसऱ्या दिवशी दवाखान्यात डॉक्टर सांगत असतात की सदानंदची प्रकृती सुधारलेली आहे आणि ही बातमी ऐकताच कामिनीच्या चेहऱ्यावरती भीती दिसू लागते. ती अनिकाला बाजूला घेऊन जाते आणि म्हणते, आज शेवटची संधी आहे अनिका आपल्याकडे, नाहीतर काय होईल काय माहिती. तेव्हा अनिका म्हणते, काय करायचं आता? तेव्हा कामिनी हळू आवाजात म्हणते, तू आयसीयू मध्ये जा आणि त्याचा ऑक्सिजन मास्क काढून टाक आणि त्याला संपव. तेव्हा अनिका घाबरते आणि म्हणते, आणि मी पकडले गेले तर? तेव्हा कामिनी म्हणते, कोणी पकडणार नाही, आम्ही आहेत ना, काही मिनिटाचंच काम आहे, जा तू. तेव्हा रागिनीही अनिकाला प्रोत्साहन देते आणि ती म्हणते, आज नाही केलं ना तर उद्या आपण सगळेजण अडचणीत येणार आहोत. तेव्हा थोड्या वेळाने अनिका तिथे जायची संधी बघते. अनिका संधी साधून आयसीयूच्या दिशेने निघून जाते. आजूबाजूला कोणी नसल्यामुळे ती पाहत राहते आणि आत शिरते आणि बेडवरती सदाशिव बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो. त्याच्या चेहऱ्यावरती ऑक्सिजन मास्क असतो आणि अनिकाचे हात थरथरत असतात. ती हळूहळू पुढे जाते आणि म्हणते, माफ करा बाबा, पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही. ती मास्ककडे पाहते आणि हात नेते आणि ऑक्सिजन मास्क काढण्याचा प्रयत्न करते. पण त्याच क्षणी आयसीयूचा दरवाजा जोरात उघडतो आणि अन्नपूर्णा आणि राजन हे दोघेही जण आत येतात. अनिकाला पाहून दोघेही जण हादरून जातात. अन्नपूर्णा जोरात ओरडते, अनिका काय करते तू? तेव्हा अनिका जागेवरच धपकून जाते आणि तिचा आवाज अजूनही ऑक्सिजन मास्क हातामध्ये असतोच. आणि राजन संतापाने पुढे जातो आणि तू इथे काय करतेस अनिका असं म्हणत असतो. तेव्हा अनिका काहीच बोलू शकत नाही. अन्नपूर्णा सर्व प्रकार ओळखून जाते आणि तिला संताप अनावर होतो. ती अनिका समोर येते आणि म्हणते, तुझी हिंमत कशी झाली इथे हात लावायची? तेव्हा अनिका काहीतरी कारण सांगण्याचा प्रयत्न करते. मी तर फक्त असं म्हणत असतानाच अन्नपूर्णा तिचं बोलणं मध्येच थांबवते आणि म्हणते, खोटं बोलू नकोस, का आली होती इथे? तेव्हा पुढच्या क्षणी अन्नपूर्णाचा हात हवेतच उठतो आणि धाडकन अनिकेच्या गालावरती तिच्या कानशिलात लगावलेले असते. सगळ्यांसमोर अनिकाला कानशिलात बसते. आयसीयू बाहेर उभे असलेले नर्स, डॉक्टर आणि नातेवाईकही धपकून जातात. अनिकाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तिचा जबरदस्त अपमान झालेला असतो. अन्नपूर्णा संतापाने म्हणत असते, एका बेशुद्ध माणसाचा जीव घ्यायला निघाली होतीस का? तेव्हा इतकी खाली कशी जाऊ शकते तू? आणि आज मी स्वतः तुला पकडलेला आहे आणि त्याच्यावरती काहीच खोटं बोलू नको. तोपर्यंत कामिनी आणि रागिनीही तिथे पोहोचतात आणि अनिकाची अवस्था पाहून दोघेही जण परत घाबरून जातात. राजन त्यांच्याकडे संशयाने पाहत असतो आणि म्हणतो, हे सगळं तिच्या डोक्यातून नक्कीच आलेलं नाही. ते रागिनीला बघून सांगत असतो आणि तो त्यांच्यावरती आळ लावायचा प्रयत्न करतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की अन्नपूर्णा कामिनीकडे रोखून पाहते आणि म्हणते, कामिनी, मला खात्री आहे ह्या मागे तुझाच हात असणार आहे. तेव्हा कामिनी लगेचच नाटक सुरू करते आणि म्हणते, अगं वहिनी, तुम्ही माझ्यावरती असा आरोप कसा करू शकता आणि तेही दरवेळेला? तेव्हा अन्नपूर्णा संतापाने म्हणते, जर सदाशिव शुद्धीवर आला ना तर सगळं सत्य बाहेर येणार आहे, काळजी नका करू. तेव्हा हे सगळं ऐकून कामिनी, अनिका आणि रागिनी तिघींच्याही चेहऱ्यावरती भीती पसरून जाते. त्यांना असं वाटतं की खरेच हा सदानंद शुद्धीवर येईल आणि आपला सगळा प्लॅन फसेल आणि आपण तिघी जण फसणार. तेव्हा कारण असं समजलेलं असतं की सदाशिव शुद्धीवर आला तर त्यांचा खेळ संपणारच आहे. पुढच्याच भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की डॉक्टर सांगतात की सदाशिवच्या हाताची बोटं हलू लागलेली आहेत आणि ते लवकरच शुद्धीवरती येऊ शकतात. हे ऐकून कामिनी, अनिका आणि रागिनी हे तिघही जण खूप हादरून जातात आणि चिंतेत पडतात. आणि दुसरीकडे कमळीला संशय येतो की सदानंदच्या अपघातामागे काहीतरी मोठं रहस्य दडलेलं असेल आणि ती आता गावाकडे निघालेली आहे. तिला हे जेव्हा रस्त्यात माहिती पडतं तेव्हा ती परत
येणार आहे का गावाकडे पोहोचणार आहे हे सगळं आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.